नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आता जी सर्वात मोठी अपडेट जी आहे तलाठी भरती 2023 याचा जो निकाल हा पुन्हा जाहीर करण्यात आलेला आहे। हो मित्रांनो, सर्व जिल्ह्याचा निकाल या ठिकाणी पुन्हा जाहीर करण्यात आलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हा जो निकाल लावण्यात आलेला आहे हा कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे आणि हा निकाल जो आहे हा पुन्हा का लावण्यात आलेला आहे। यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर मित्रांनो, काल रात्री तलाठी या पदाचा संपूर्ण जिल्ह्याचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे। तसेच मित्रांनो, काही विद्यार्थ्यांची नाव जी आहे हे होल्डवर ठेवण्यात आलेलं आहे, म्हणजे यांच्या एक्झामची अजून चौकशी केल्या जाणार आहे, नंतरच या विद्यार्थ्यांचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे। तर आता सर्वात महत्त्वाचं असं की हा जो नवीन निकाल जाहीर केलेला आहे, कारण मित्रांनो पेसा क्षेत्रातील विद्यार्थी सोडून इतर जिल्ह्यातले जे विद्यार्थी आहे त्यांची नियुक्ती पण या ठिकाणी झालेली आहे, त्यांची सिलेक्शन लिस्ट पण या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि बरेच विद्यार्थी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण पूर्ण झालेलं आहे। तर हे सर्व झाल्यानंतर याच्या आधारावर आता काय नवीन सिलेक्शन लिस्ट लागेल की नाही लागेल हे आपल्याला वेळेवरच माहित पडेल। पण मित्रांनो, या ठिकाणी तुमचा निकाल नवीन लावण्यात आलेला आहे। तर बघा हा निकाल जो आहे हा कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, दिनांक 11 मार्च काल रात्री हा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। बघा, तलाठी पदभरती 2023 TCS I1 कंपनीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर परीक्षेतील प्रश्नावर घेण्यात आलेल्या आक्षेपाच्या बाबत TCS I1 कडून घेतलेल्या निर्णयाच्या कार्यवाही विरुद्ध माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्रमांक दाखल करण्यात आली होती। माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 13 फरवरी 2024 रोजी याचिकाकर्त्यांनी सादर केलेल्या निवेदनातील तक्रारीचे निवारण करण्याचा निर्णय या याचिकेमध्ये दिला आहे। या निर्देशनानुसार कळवण्यात येते की तर मित्रांनो, तलाठीची जी परीक्षा झालेली होती तर परीक्षेतील प्रश्नावर या ठिकाणी आक्षेप नोंदविलेला होता आणि त्यासाठी कोर्टात केस पण टाकण्यात आलेली होती। तर तुमची जी परीक्षा आहे ते 57-17 मध्ये झालेली होती। परीक्षा झाल्यानंतर 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत प्रश्न उत्तराबाबत TCS I1 कंपनीकडून प्राप्त आक्षेपाचा पुनर्विलोकन करण्याची कार्यवाही TCS I1 कंपनीकडून आता पूर्ण करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, जेव्हा आक्षेप नोंदविला गेलेला होता तर पुनर्विलोकन करण्यात आलेलं होतं आणि आता त्याबाबतची अंतिम कार्यवाही करण्यात आलेली आहे। पुनर्विलोकनानंतर TCS I1 कंपनीकडून 79 प्रश्नांमध्ये उत्तरसूची किंवा प्रश्न याबाबत केलेले आक्षेप बरोबर असल्याचे मान्य करण्यात आले आहे। तर मित्रांनो, 79 प्रश्नांमध्ये जे आहे ते चुकीचे होते आणि जे काही आक्षेप नोंदवले गेलेले होते ते बरोबर आहे असं यांनी मान्य केलेलं आहे। तर यामध्ये बघा, आता प्रश्न उत्तर तालिकेतील एकूण 219 प्रश्नांमध्ये त्यांच्या उत्तरसूचीत बदल करण्यात येत आहे। तर मित्रांनो, जवळपास 219 प्रश्नांमध्ये बदल करण्यात आलेला आहे। तसेच 39 प्रश्नाचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहे। तर मित्रांनो, 39 प्रश्नाचे पर्याय दुरुस्त करण्यात आलेले आहे आणि 180 प्रश्नाचे संपूर्ण गुण सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, जवळपास 180 प्रश्नाचे जे संपूर्ण गुण विद्यार्थ्याला देण्यात आलेले आहे, जे प्रश्न चुकलेले होते 180 प्रश्न जवळपास होते आणि संपूर्ण गुण जे आहे ते विद्यार्थ्याला प्राप्त झालेल्या सत्रानुसार ठीक आहे। सदर 219 प्रश्नातील बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल झाला आहे। त्यानुसार सोबत 36 जिल्ह्याच्या जिल्हानिहाय सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, नवीन 36 जिल्ह्याची गुणवत्ता यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, mahabhumi.gov.in ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईडवरून तुम्हाला आता सुधारित निकाल पाहता येणार आहे, डाउनलोड करता येणार आहे। ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता तलाठी सरळ सेवा भरती 2023 जिल्हानिहाय सुधारित गुणवत्ता यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर यामध्ये 36 जिल्ह्याचा निकाल चेंज केलेला आहे, बदललेला आहे। तुम्ही आपला निकाल चेक करून घ्यायचा, ज्या जिल्ह्यात तुम्ही अर्ज भरलेला असेल त्या जिल्ह्याचा निकाल तुम्ही आता या ठिकाणी चेक करू शकता। आणि मित्रांनो, या ठिकाणी 2 याद्या लावण्यात आलेल्या आहे, यादी क्रमांक 1 आणि यादी क्रमांक 2। या 2 यादीतले जे विद्यार्थी आहे त्यांचा निकाल या ठिकाणी राखून ठेवण्यात आलेला आहे। बघा, आपण एक यादी या ठिकाणी डाउनलोड करू। यादी क्रमांक 1 निकाल राखीव। तर बघा, यादी क्रमांक 1 निकाल राखीव, खालील यादीमधील उमेदवाराचे निकाल अधिक छाननीसाठी राखून ठेवण्यात येत आहे। तर मित्रांनो, या विद्यार्थ्याचे निकाल जे आहे राखून ठेवण्यात आलेले आहे। तर आणखी या विद्यार्थ्याच्या निकालाची छाननी केल्या जाणार आहे आणि नंतर त्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे। ठीक आहे, हे संपूर्ण निकाल या ठिकाणी दिलेला तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं, तुमचं नाव या यादीमध्ये पण असू शकते। ठीक आहे, अशा एकूण 2च याद्या लावण्यात आल्या मित्रांनो, व्यवस्थित चेक करायच्या। जी साईट दिलेली आहे या साईडवर जायचं आणि आपला निकाल
तुम्ही चेक करायचं, डाउनलोड करून घ्यायचं। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचे मार्क्स या ठिकाणी दिलेले आहे, नवीन सुधारित तुम्ही मार्क्स चेक करू शकता। तुम्ही ज्या जिल्ह्यात एक्झाम दिलेली असेल त्या जिल्ह्यावर क्लिक करून आपला निकाल या ठिकाणी चेक करायचा। तर मित्रांनो, माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद तर यामध्ये याचिका दाखल केल्यानंतर जवळपास 279 प्रश्नांमध्ये या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे। तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की निकाल कशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही आपली रिस्पॉन्स शीट पण चेक करू शकता। नवीन रिस्पॉन्स शीट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तुम्ही आपल्या प्रोफाईलमध्ये जाऊन आपली रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायची आणि व्यवस्थित चेक करून घ्यायची। तर निकाल पाहण्याची लिंक जी आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। तर या नवीन निकालामुळे निवड यादीमध्ये काही बदल केला जाणार का हे आपल्याला वेळेवरच माहित पडेल। सध्या आपण यावर काही सांगू शकत नाही। आणि 13 जिल्ह्यातील जो पेसा क्षेत्रातला जो निकाल बाकी आहे तो केव्हा लागणार आहे मित्रांनो, आज माहित पडेल। आज 12 मार्च आहे आणि आज पेसावत कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। आज सायंकाळपर्यंत याबाबतची अपडेट आपल्यापर्यंत येईल जाईल। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा होता, शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।